मित्रांनो, आज आपण कल्पना लेखन कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत। तर याच्यामध्ये बघा, प्रत्येकाला प्रश्न पडतो की मी जर वृक्ष झालो, मी जर पुस्तक बनलो, असे प्रत्येकाला प्रश्न पडतात। त्याबद्दल आपण बघूया की जर मी शिक्षक झालो तर असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की इथे शिक्षक येतात, शिकवतात, पण मी जर भविष्यामध्ये जर मी शिक्षक झालो तर मी काय काय करीन, तर त्यासाठी आपल्याला एक पॉईंट बघायचे। बघा, कोण होणार, तर मला शिक्षक बनायचे, विविध क्षेत्र आठवायचे, शिक्षक व्हायचं ठरवणे, शिकवण्याचे कौशल्य शिकवायचे आपल्याला। पुन्हा काय करावं लागेल, विद्यार्थ्यांचं जर शिक्षक आणि विद्यार्थी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की विद्यार्थ्यांशी आपल्याला मैत्रीचं नातं निर्माण करावं लागेल। विद्यार्थ्यांबरोबर आपल्याला काय करावं लागतील, गप्पा गोष्टी कराव्या लागतील, किंवा त्यांच्याबरोबर आपल्याला विविध प्रकारचे खेळ खेळावे लागतील। त्याचबरोबर या सध्याचे शिक्षण पूर्ण करणे, उपक्रमात सहभागी करून घेणे, आणि जो काही आपल्या शिक्षणाचा की अभ्यास होत नाही, ताणतणाव असतो की मला अभ्यास होत नाही, मला पाठांतर होत नाही, मग ह्या ताणतणावातून आपल्याला मुक्तता कशी मिळवायची, हे सगळं जर मला करायचं असेल तर मला पहिल्यांदा विचार केला पाहिजे की जर मी शिक्षक झालो तर बघा, जर मी शिक्षक झालो तर वर्गात बघा आपल्याला विचार केला, आपण इमॅजिन करायचं की मी शिक्षक झालो असं ठरवून बघा, वर्गात नेहमी बऱ्याच वेळा चर्चा होते की भविष्यात मी कोण होणार। प्रत्येक मुलाला वाटतं की प्रत्येक जण आपापल्या आवडीचं काय करत असतं, त्या ठिकाणी क्षेत्र निवडत असतं। कुणाला ऑफिसमध्ये नोकरी करायला आवडते, कुणाला पायलट बनायला आवडतं, कुणाला काय प्रत्येकाला तुम्ही डॉक्टर बनेल, इंजिनिअरिंग बनेल, काही ना काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण मोठं झाल्यानंतर जाणार आहे। त्याच पद्धतीने बघा, प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असते, पण मला हवं असं वाटतं की मला काय बनायचं, मला शिक्षक बनायचं, माझी पहिल्यापासून इच्छा आहे की मला एक शिक्षक व्हायचंय। तर बघा, मी शिक्षक झालो तर शिकवायचे कसे याचा प्रथम अभ्यास करेन। शिकवणे ही एक कला आहे, ते कौशल्य मी शिकून घेईन। विद्यार्थी आणि मी यांच्यात काय निर्माण करेन, तर एक प्रकारचं मी मैत्रीचं नातं निर्माण करेन। म्हणजेच विद्यार्थी माझ्याशी कशा पद्धतीने करतील, बघा, विविध विषयांवरती गप्पा मारू शकतील। विद्यार्थ्यांनी मला नेहमी हसत खेळत शिकायला, विद्यार्थ्यांशी मला नेहमी हसत खेळत शिकायला आवडेल। शिकवताना गप्पा गोष्टी असतील, गाणी असतील, खेळ यांचा योग्य वापर करत काही वेळेस वर्गात तणावाचं वातावरण जर निर्माण झालं असेल तर अशा वातावरणामध्ये मी माझ्या वर्गात कधीच ठेवणार नाही की ताणतणावाचं वातावरण निर्माण होईल, असं मी कधीच ठेवणार नाही। कारण मी काय करते, विद्यार्थ्यांना तर वेगवेगळ्या उपक्रमामध्ये असेल विद्यार्थ्यांना सहभाग करून घेईन, जसं की ग्रंथालय असेल, वाचन असेल, किंवा परिसर फेरफटका असेल, बागेची सहल असेल, आकाश असेल इत्यादीमध्ये मी त्यांना इन्व्हॉल्व करून घेईन किंवा त्यांचा समावेश करून घेईन। पण त्यासाठी मला काय करावं लागेल की मी मोठा झाल्यानंतर मी B.Ed करेन, आणि B.Ed झाल्यानंतर मी ज्यावेळेस